आणि गोलंदाजाचं नाव वैभव गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय। हा चेंडू नो बॉल दिलाय, स्क्वेअरला एक 55 ओव्हरचा चेंडू 1 बॉल सीमारेषा फोडतोय। आता नो बॉल कसला चेंडू फेकलाय, 2 धावा त्या ठिकाणी, 4 धावा प्लस 2 धावा पेनल्टी प्लस नो बॉलचे एक वेगळ्या प्रकारचा क्रिकेट आहे म्हणून हो त्या ठिकाणी आम्ही होकार दिला आणि दोन्ही अंपायरचा आपण त्या ठिकाणी नक्कीच आभार मानूयात। या स्पर्धेत त्यांनी उपस्थिती दर्शवली। हा चेंडू बॅकफुट सतत खेळला गेला ऑफसाईडला, क्षेत्रक्षेत्र फार दूरवरती असेल, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंगरच्या दरम्यान चेंडूने कधीच सीमारेषा फोडले, चौकार 4 धावा। मध्ये केलं गेल्याबद्दल त्या ठिकाणी वैभवला हलवलं गेलं एक्स्ट्रा कव्हरला। लवणीच्या बॅटमॅन हा चेंडू निघतोय, डीप मुडी घेतलाय, फार मोठा फटका असेल, वाघांची दाढ फोडला पार, षटकार 6 धावा। लहू निश्चितची बॅट मैदानावरती चढवते, मी तुम्हाला सांगितलं अनेक मैदानावरती टाकलं चेंडू अगदी त्याच वेगाने मारला, चेंडू मात्र कव्हर असतो एरिया 2 चेंडू मात्र अगदी बाहेर खणखणीत 4 धावा। हा चेंडू वेगाने मारला तर लॉंगरचा विषय कुठला सुधारत नाहीये। 1 2 3 चेंडू अगदी क्रिकेटचा सराव त्याने कमी केला आहे। हा चेंडू मात्र डीप कव्हर असताना मधून जातोय, कुठलाही मात्र प्रयत्न केला जात नाहीये, चेंडू आगामी समोर तोडून फोडून मॅजिकडे 4 धावा। स्कोर कार्ड 15 धावा। फलंदाज खानागाती बाहुबली वाघाची धाड आणि फोडला पहाड, षटकार। निकोज लायन संघ मैदानावरती फलंदाजी करतोय। लहू निश्चित पहा किती फटका जोरात खेळाय, 1 बाउन्स सीमारेषा फोडतोय, चौकार 4 धावा। लहू निश्चित आणि मयूर मतीने अशा प्रकारची फलंदाजी जर केली हा सामना ते जिंकू शकतील आणि निकोज लायन्सना हा सामना जर जिंकला त्याचा खेळ संपला। 7 चेंडू मध्ये 21 धावा गेलेले आहेत। हो लहू निश्चित गॅप शोधलाय आणि प्रदाकडे पण पाहतो चेंडू सीमा पार। लहूचे पुरलेले बाहू नक्की त्या ठिकाणी निकोज लायन्स संघासाठी एक आकर्षक वातावरण तयार करतात। 25 धावा डबल कव्हरचे आहेत। 1.2 ओव्हर नंतर 30 चेंडू आणि 60 धावांची गरज। मित्रांनो लहूचे बाहू षटकार आणि पंचांनी काय मिळवलेलं नो चेंडू फ्रीडम। आपला चेंडू मारलाय, पुढला सिच्युएशन नाहीये, चेंडू घ्यायची खेळून टप्पा खाण्याची बाहेर 1 बाउन्स चौकार। हा चेंडू विकेट केला गेला, लवून षटकार। जोरदार हात केला होतो, लहू अंगाची ताकद दाखवता